मी महादेव उद्धवराव गीते 2-3 दिवसापूर्वी माझ्या घरी सोमनाथ सेलगरे, बापू आंधळे, सुनील देवडे हे तिघजण आल्याच्या नंतर मला म्हणाले, तू वाल्मिकांनाचं काम का करत नाहीस? तुला जीव मारायला सांगितलं. मी त्यांच्या हातापायावर पडून विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिल्याच्या नंतर ते मला जाता जाता एवढं म्हणले, आज संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहे आणि तुझा बाप बबन गीते याला पण गुतवायची तयारी झाली आहे. ते तिथून निघून गेले. त्यानंतर 1-1.5 तासानंतर तिथून पुढं मला माझा शेजारी बाबासाहेब भाई याचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुला 15-20 जण हुडकायला लागलेत, घरातच लपून राहा. मला त्यांचे फोन यायले, तो घरी आहे का नाही विचार. मी फोन ठेवला आणि घरात जाऊन बसलो. माझी आजी एक्सपायर झाल्यामुळे गावाकडे गोड जेवणाचा कार्यक्रम असल्या कारणानं काही लोकांना मला भेटता आलं नव्हतं, म्हणून 2-3 जण मला घरी भेटायला आलेले होते. आम्ही सुरुवातीला सगळे घरातच बसलेलो होतो. ते आल्याच्या नंतर त्यांनी घरावर दगडफेक केली, गाडी फोडली, दरवाजात फायर केल्याच्या नंतर मी बाहेर आलो. बापू आंधळे ओळखीचा दिसल्यामुळे बापू आंधळे समोर होता. मी बाहेर निघाल्याबरोबर बापू आंधळे माझ्या छातीत बुक्की मारली. मी का मारलंस म्हणून जवळ गेलो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितलं वाल्मिकांनी तुला जीव मारून टाकायचं. वाल्मिक बाबूराव कराड यांनी सांगितलं जीव मारून टाकायचं. नंतर गाडीच्या पाठीमागं जिथं गाडी उभा होती तिथं राजाफळ, सोमनाथ सेलगरे, सनी देवडेच्या हातात कोयते होते, राजाच्या हातात गन होती आणि गोट्याच्या हातात गन होती. त्या तिघांनी अंधाधुंद माझ्यावर फायरिंग चालू केली. त्यात 3 बुलेट मला लागल्या. 3 बुलेट लागल्याच्या नंतर त्याच्यात मधीच एक जण ओरडलं, अरे अण्णांनी काय सांगितले त्याच्यावर फोकस करा. त्याच अंधाधुंद फायरिंगमध्ये यांनी त्या मयत झालेल्या बापू आंधळेला गोळ्या घातल्या. त्याला तिथं मारून टाकलं आणि तिथून पसार झाली आणि फरार होऊन गेले. जर माझ्या हातात हत्यार असतं, जर माझ्याकडे हत्यार असतं, मी यांना प्रत्युत्तर दिलं असतं. आणि 3 बुलेट लागलेले असताना मला तिथं पडलो. मी खाली थोडंसं कोसळल्यासारखं झालं. स्वतःला कसं सावरलं. तीच गाडी काढली आणि त्याच गाडीत मी स्वतः गाडी चालवत आलो. इथून पुढं माझ्या व माझ्या जीवितास व माझ्या पूर्ण परिवाराच्या जीवितास वाल्मिक कराडवर त्याचे सर्व कार्यकर्ते यांच्याकडून धोका आहे. इथून पुढं माझ्या जीवाला काहीही झालं किंवा माझ्या परिवाराच्या जीवितास काही झालं त्याचा सर्वस्व जबाबदार वाल्मिक कराड हा असेल. ही घटना घडत असताना बबनभाऊ गीते हे माझ्या घरापाशी नव्हते किंवा या घटनेचा त्यांचा अर्थार्थी कसलाही संबंध नाही. ते तिथं कसल्याही प्रकारे उपस्थित नव्हते. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि हा तसा आजचा एपिसोड हा अंजली दमानिया यांनी 8 तासापूर्वी जे एक ट्विट केलं आहे त्याच्यावर आधारित आहे. पण त्याच्या आधीचा काही भाग माझ्याकडे आहे आणि म्हणून तो महाराष्ट्राने समजून घ्यायला हवा. जेव्हा हे CCTV फुटेज स्वर्गीय आणि ज्यांचा अत्यंत निर्घुण खून झाला अशा संतोष देशमुख यांच्या गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आले आणि त्याच्यातनं महाराष्ट्राला हे कळलं की हे जे नेक्सस आहे की वाल्मिक कराड आणि नंतर सुरेश धसाने जशी मागणी केली की तो जो पोलीस अधिकारी आहे काय पाटील नावाचा, तर त्या गृहस्थावरती पण त्यालाही सहआरोपी करा. आणि त्या CCTV फुटेजमध्ये, कारण एकूण 4 फुटेज आहेत जे काल आम्ही तुम्हाला दाखवले, त्या CCTV फुटेजमध्ये दिसतं आहे की वाल्मिक कराड याच्यासोबत तो सुदर्शन घुले आहे, विष्णू चाटे आहे आणि मग तो पोलीस अधिकारी पण आहे.
आणि तेव्हा पण हे प्रश्न विचारले गेले होते आणि आम्हीच ते एक्सक्लुझिव्ह बातमी तुम्हाला दिली होती की वाल्मिक कराडनी त्याचं पोलीस संरक्षण हे पैसे भरून घेतलेलं होतं. आता अशी कुठली गोष्ट होती, वी रिअली डोंट नो, पण ते मधल्या काळात कुणीतरी त्याच्या विरोधामध्ये तो तर राहील नाही तर मी तर राहील असा काही शपथ घेतली आणि मग ते राजकारण त्या भीतीपोटी त्यांनी ते घेतलं असावं. पण पोलीस कर्मचारी हा वाल्मिक बरोबर तिकडे उज्जैनला पण होता हेही महाराष्ट्राने बघितलं. पण आता जो मी सगळ्यात मोठा पुरावा तुम्हाला दाखवणार आहे तो पुरावा वाल्मिक कराड, तिथली पोलीस यंत्रणा, आणि ती पोलीस यंत्रणा शेवटी वागते कुणाला तर ती राजकारण्यांना. पालकमंत्री पदाचं गौडूबंगालच ते आहे की कोण कुठल्या जिल्ह्यातला पालकमंत्री आहे त्याला फार महत्त्व आहे. आता मी ज्या पुण्यात आहे तिथे अजितदादांनी उपमुख्यमंत्री पद इतक्या वेळेला, तर 6व्या वेळेला ते उपमुख्यमंत्री आहेत. दरवेळेला ते पुण्याचं पालकमंत्री पद का घेतात तर त्यांच्या राजकारणाचा बेसच पुणे आहे. जिथे 28-30 आमदार आहेत तर त्या प्रत्येक आमदाराला आपल्या कह्यात ठेवता येतं ना. आणि जिल्हा पोलीस अधीक्षक असतील, CP असतील किंवा जिल्हाधिकारी असतील, डिव्हिजनल कमिशनर्स असतील, हे सगळे पालकमंत्र्यांच्या कह्यात असतात. ते DPDCचे अध्यक्ष असतात वगैरे. हा भाग थोडासा तुलनेनं फार महत्त्वाचा नाही आहे. पण अलीकडे स्वर्गीय विलासराव देशमुखांच्या काळापासून महाराष्ट्रात एक परंपरा निर्माण झाली आणि ती खूप वाईट परंपरा आहे. ती म्हणजे प्रत्येक पोलीस स्टेशनचा पोलीस अधिकारी हा आमदाराच्या शिफारशीवरती नियुक्त केला जातो. आता ते प्रमाण इतकं वाढलं की आता मला एका राजकारण्याचं नाव घ्यायचं नाही आहे, पण तो महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. तर त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या महानगरपालिकेचा प्रमुख हा कृषी विभागातला अधिकारी आणून केला आहे. म्हणजे केडर वगैरे काही कशाचा कुणाला काही मिळ नाही आहे. आता ही ताकद आहे मुख्यमंत्री, मंत्री आणि पालकमंत्री असण्याची. आणि पोलीस प्रशासन हे केव्हा लावतं, जेव्हा पालकमंत्री तुम्हाला किंवा राजकारणी तुम्हाला अशा गोष्टी करायला भाग पाडतात की ज्या कायद्याच्या कक्षेत नाही आहेत. आणि म्हणून माझा नेहमी हा प्रश्न राहिला आहे, आत्तापर्यंत बीडचे जेवढे पोलीस अधीक्षक आहेत ना त्या सगळ्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजे की त्यांनी ज्या पद्धतीनं हे गुन्हेगारीचं क्षेत्र वाढवू दिलं आणि ते वाढत वाढत इथपर्यंत आलं. पण आत्ताचा माझ्या हातातला पुरावा फार इंटरेस्टिंग आहे. मला वाल्मिक कराडच्या एका सहकार्याचा फोन आला होता आणि ते असं म्हणाले की तुम्ही जे सांगत आहात की वाल्मिक कराड याच्यावरती एवढे गुन्हे दाखल आहेत, तर ते गुन्हे दाखल जरी असले तरी त्या बऱ्याच प्रकरणामध्ये वाल्मिक कराडची निर्दोष मुक्तता तर झालेली आहे किंवा ते प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अशा पातळीवरती की जिथून ही इज नो लॉंगर ॲज अ बिग क्रिमिनल. पण मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, तुमच्या वकील महोदयांशी माझं बोलणं करून द्या. मी त्याही वकील महोदयांशी बोललो. टिल डेट आजपर्यंत त्या वकील महोदयांनी वाल्मिक कराडवरती नेमके किती गुन्हे दाखल आहेत ह्याबद्दलचे तपशील दिले नाहीत. पण अंजली दमानिया यांना मात्र ते मिळाले आणि त्यातच त्यांचं यश आहे असं मी मानतो की त्या ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड आणि मंडळीच्या विरोधात उभा आहेत. तर त्यांनी जो ट्विट केला आहे त्या ट्विटचा आधार घेऊन, पण त्यांच्याकडे पण कदाचित ती माहिती असेल, पण जी माझ्याकडे माहिती आहे की कुठल्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा हा जो पोलीस, वाल्मिक कराड आणि राजकारणी याच्याशी असलेला संबंध हा जोडून येतो. मी जरा लिस्ट तुम्हाला वाचून दाखवतो जी अंजली दमानिया ह्यांनी ट्विट केलेली आहे की वाल्मिक कराडवरती एकूण गुन्हे किती आहेत आणि मग त्या गुन्ह्याचे जे तपशील आहेत त्या तपशिलामध्येच आपल्याला लक्षात येतं की वाल्मिक कराड हा बघा आता गुन्हा क्रमांक तर गुन्हा क्रमांक 1 परळी शहर, कलम आहे 188 भादवी, सद्यस्थिती माहीत नाही. 3 परळी शहर, त्याच्यामध्ये 3 बरेच कलम आहेत. त्याच्यामध्ये कलमाप्रमाणे CRPC 258 प्रमाणे ते बंद झाले प्रकरण. 3रा गुन्हा परळी शहरातलाच आहे, त्याच्यामध्ये 504 वगैरे केस सुटलेली आहे. गुन्हा 5वा आहे, मी त्याच्या कलमात जात नाही कारण ती फार मोठी यादी आहे. पुन्हा परळी शहरातला गुन्हा आहे, 2009चा आहे, प्रकरण सुटलेलं आहे. सुटली म्हणजे काय, नोबडी नोज, म्हणजे वेदर ही हॅज बीन ॲक्विटेड ऑर कोर्ट रिलीज हिम, नोबडी नोज. 6वा आहे परळीतलाच गुन्हा आहे, त्याच्यामध्ये पण केस सुटलेली आहे. 7वा गुन्हा परळीतला आहे, न्यायप्रविष्ट आहे. 8वा गुन्हा परळीतला आहे, तोही न्यायप्रविष्ट आहे. 9वा गुन्हा परळीतला आहे, तोही न्यायप्रविष्ट आहे. आणि आता मी जो गुन्हा तुम्हाला सांगणार आहे ते प्रकरण एवढं इंटरेस्टिंग आहे की वेगळ्या कुठल्याच गोष्टीची गरज नाही की हे कसं नेक्सस तयार झालेलं आहे तिथं. परळी शहरातला हा गुन्हा आहे. तर हा गुन्हा आहे 108/2024 कलम 307 147. 307 म्हणजे जिवे मारण्याचा प्रयत्न करणं. 147 148 149 326 427 330 323 504 म्हणजे संघटित कृत्य करणं, कट रचणं वगैरे. 506 भादवी 34/25 हा गुन्हा दाखल आहे. कोर्ट केस नंबर आहे 246/2024/3/10/2024 म्हणजे गुन्हा घडला त्यापासूनच्या विशिष्ट काळामध्ये चार्जशीट गेलेली आहे. आणि इथे वाल्मिक कराडबद्दल सद्यस्थिती अशी आहे की
पुराव्याअभावी दोषारोपपत्र ठेवण्यात आलेलं नाही. कॅन यू इमॅजिन की एखाद्या आरोपीच्या विरोधामध्ये 307चा गुन्हा दाखल आहे की त्यांनी कोणाचा तरी जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या आरोपीच्या बद्दल पोलीस असं म्हणतायत की ह्या व्यक्तीच्या विरोधामध्ये आमच्याकडे पुरावाच नाही. तर मी तुम्हाला तो FIR वाचून दाखवतो की तो गुन्हा किती सेव्हिअर होता. पुढचे गुन्हे त्याच्यावरती 11 अंबाजोगाई शहरामध्ये अपील माननीय हायकोर्टामध्ये निर्दोष मुक्तता म्हणजे खालच्या कोर्टात त्याला शिक्षा लागलेली आहे. 12 अंबाजोगाईमध्ये NC फायनल नॉन कॉग्निझेबल आहे. 13 मध्ये बर्दापूरला आहे फायनल म्हणजे हे फायनल झाले NC फायनल फायनल. 14 केजमध्ये आहे तपासावर प्रलंबित आहे. गुन्हा कधीचा आहे नो हे ते मेन्शनच केलेलं नाही. हे 14 गुन्हे मी तुम्हाला सांगितले वाल्मिकच्या संदर्भातले. आणि ह्या प्रकरणातला जो FIR आहे तो FIR का महत्त्वाचा आहे की ज्या प्रकरणामध्ये पोलिसांना वाल्मिकच्या संदर्भातले पुरावेच आढळून आले नाहीत आणि म्हणून त्याला पोलिसांनी दोषारोपपत्रामध्ये त्याचं नावच घेतलेलं नाही, मी चार्जशीटमध्ये नाव नाही आहे. तर तो मी तुम्हाला सांगितलं सेक्शन आहे अधिनियम 25, शस्त्र अधिनियम 3, शस्त्र अधिनियम 4, ज्या शस्त्राचा नंतर परवाना रद्द करण्यासंदर्भात तेही माहीत नाही की काय झाले ते. भारतीय दंड संहिता त्यान्वये 143, भारतीय दंड संहिता 147, भारतीय दंड संहिता 148, 149, 307 वगैरे वगैरे. आणि मी जो आता माझ्याकडे जो FIR ची कॉपी आहे ती महाराष्ट्र पहिल्यांदा बघतोय. ही ती कॉपी आहे की ज्या प्रकरणामध्ये पोलिसांनी सांगितलं की वाल्मिककडे आमच्याकडे पुरावेच नाही. तर ती FIRच्या कॉपीमध्ये तक्रारदार कोण आहे, कंप्लेंटचं नाव आहे महादेव उद्धव गीते आणि त्याचा जन्म वगैरे बाकी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्यांनी कधी तक्रार दाखल केलेली आहे तेही दिलेलं आहे 3/7/2024 म्हणजे ज्याचा आत्ता मी तुम्हाला पुरावा दिला. याच्यामध्ये वर्तमान स्थिती त्यावर राहण्याचा वगैरे. आता याच्यामध्ये अज्ञात आरोपी आणि कोण, याच्यामध्ये आरोपी आहेत बापू आंधळे जो मयत आहे, राजेश उर्फ श्रीरंग फड, रघुनाथ फड, ज्ञानोबा उर्फ गोट्या मारुती गीते, तो गोट्या मारुती गीते खूप चर्चेत आहे, सनी देवडे, सोमनाथ सलगरे, वाल्मिक अण्णा. आणि त्याच्यावरती आरोप काय वाल्मिकावरती की टाऊन विलेज त्याचा काय पत्ता दिलाय, अनोळखी 10 ते 15 इसम. आणि तक्रार काय तुम्ही बघा की ज्या तक्रारीमध्ये असं म्हटलंय माझे नाव महादेव उद्धव गीते, वय वर्ष 34, धंदा प्लॉटिंग, राहणार नंदागौळ, हल्ली मुक्काम कॉलनी परळी, समक्ष अंबाजोगाई येथे विचारून सांगतो की मी प्लॉटिंगचा धंदा करतो व वरील ठिकाणी मी, माझी पत्नी व 3 मुले असं मिळून राहतो. दिनांक 29/6/2024 रोजी दुपारी 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास बापू आंधळे, सोमनाथ सलगरे आणि सनी देवडे हे तिघे माझ्या घरी आले. मी घरात जाऊ लागलो असताना ते आलेले म्हणाले की पाहिले तिघे येत असलेले पाहून मी घराच्या बाहेरच थांबलो. ते तिघे मला म्हणाले की तुला वाल्मिकांनी बंगल्यावर बोलवले, आम्ही तुला घ्यायला आलोत. मी जाण्यास इन्कार केला. ते म्हणाले तू आला नाही तर तुला मारून टाकायला सांगितले आहे, तुला संध्याकाळी कळेल. ते तिघे निघून गेल्यानंतर मी घरचे बाहेरच थांबलो होतो. ते तिघे निघून गेल्यानंतर साधारणतः 1 तासाने मला माझा शेजारी बापूसाहेब सातबाई यांचा मला मोबाईलवर फोन आला. म्हणाला की 10 ते 15 लोक तुला मारायला येणार आहेत, तू घराच्या बाहेर येऊ नकोस. मी म्हणालो ठीक आहे. त्यानंतर मी घरात जाऊन बसलो. त्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 तासानंतर म्हणजे रात्री सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास मला बाहेरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मग ती अश्लील शिव्या आहे त्याच्यामध्ये, मी त्या सांगून महाराष्ट्राची टेस्ट कशाला घालू. त्यापैकी कोणीतरी एक वीट दरवाजावर भिरकवली. मी बाहेर आलो नाही. ते साधारणतः 15 ते 20 जण होते. मी बाहेर न आल्यामुळे कोणीतरी त्यापैकी हवेत 2 फायर पिस्तूलचे केले. एवढे करून मी बाहेर आलो नाही म्हणून भाड्याने आणलेली व माझ्या घराजवळ उभा केलेली स्कॉर्पिओ गाडीची तोडफोड करायला सुरुवात केली. त्यामुळे मी घराबाहेर आलो तेव्हा माझ्या दारात बापू आंधळे होता. त्याच्या हातात पिस्तूल होते. त्याने मला आता पुन्हा इथे शिव्या आहेत असे म्हणून माझ्या छातीत जोराची बुक्की मारली. मी थोडासा मागं सरकलो तेव्हा मला बापू आंधळेच्या पाठीमागे राजेश उर्फ धनराज श्रीरंग फड, रघुनाथ फड, ज्ञानोबा उर्फ गोट्या मारुती गीते, सनी देवडे, सोमनाथ सलगरे हे होते. त्यांच्या हातात पण कोयता व पिस्तूल होते. बापू आंधळेने परत हवेत एक फायर केला. म्हणाला पुन्हा इथं शिवाय आहेत मारायला. त्यांनी फायरिंग चालू केली. त्यापैकी एक गोळी माझ्या पोटात लागली. मला लगेच कळले. मी लगेच खाली अकलो बसलो. त्याच्या पाठीमागे असल्यापैकी कोणी मला गोळी मारली हे मला कळले नाही. या 6 जणांच्या पाठीमागे इतर 10 ते 15 अनोळखी लोक आरडाओरडा करत होते, गाडीवर मिठा मारत होते. नाव सांगितलेल्यापैकी 5-6 जणांपैकी कोणीतरी म्हणाले अण्णाने जे सांगितलेलं ते करा. अण्णा म्हणजे वाल्मिक अण्णा. ते सर्वजण नंतर थोड्या वेळात त्यांच्या फायरिंगमध्ये गोळी बापू आंधळेला लागली. म्हणजे त्यांचा जो सहकारी होता त्यालाच ती गोळी लागली. असा हा FIR आहे. तो खाली पडला. त्यानंतर ते सर्वजण पळून गेले. नंतर मी फोडलेली स्कॉर्पिओ गाडी काढली. मला दवाखान्यात जायचे होते म्हणून स्कॉर्पिओ गाडी घेऊन
स्कॉर्पिओ गाडी घेऊन जलालपूर ते टोकवाडी मार्गे साकुचेवाडी पुढे गेलो. रक्तस्राव जास्त झाल्याने मला चक्कर आली. मी गाडी ब्रेक केली. पाठीमागून एक गाडी होती ती मी ब्रेक केल्यामुळे त्याने पण ब्रेक मारला. माझी गाडीची अवस्था बघून त्या गाडी चालकाने मला विचारले काय झाले. त्या गाडीमध्ये दोघे जण होते. त्यांना मी सांगितलं की माझा ॲक्सिडेंट झाला, मला हॉस्पिटलला पोहोचवा. ते म्हणाले तुमच्या फॅमिलीमधला कोणाचा मोबाईल नंबर द्या. मी त्यांना माझ्या धारोचा मित्र रोहित गायकवाडचा नंबर दिला. त्या अनोळखी लोकांनी रोहित गायकवाडला फोन करून माहिती दिली. रोहित गायकवाड त्यांना म्हणाला की महादेवला केजच्या सरकारी रुग्णालयामध्ये घेऊन जा. नंतर मी बेशुद्ध झालो. त्यांनी मला केज दवाखान्यात नेले. तिथून अंबाजोगाई सरकारी दवाखान्यात आणले. भांडणाच्या वेळेस गोट्याने कोयत्याने उजव्या हातावर वार केला होता. मी व माझ्या परिवारास जीवास धोका आहे. माझ्यावर जीवे मारण्याचा हल्ला केला, त्याच्यावर कारवाई केली. माझा हा जबाब मी वाचून पाहिला आहे, त्याप्रमाणे बरोबर लिहिलेला आहे. आणि मग याच्यातले हे आरोपीचे तपशील. हे गँग्स ऑफ वासेपूरपेक्षा काय कमी आहे मला सांगा बरं. गँग्स ऑफ वासेपूरमध्ये हेच आहे ना सगळं. हे परळीतलं प्रकरण आहे विच इज बीन रजिस्टर्ड इन द पोलीस डायरी. आणि त्या केसमध्ये पोलीस म्हणतायत की त्यातला जो मुख्य कर्ता करविता आहे वाल्मिक कराड, त्याच्या विरोधामध्ये पुरावेच नाहीत आणि म्हणून त्याच्या विरोधातली चार्जशीट दाखल झालेली नाही. मला वाटतं की हा सूर्य आणि हा जयद्रथ आहे. ह्याच्यापेक्षा वेगळं काही कुठलं आणखी नेक्सस ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे अंजली दमानी यांनी सामोरे आणलेलं आहे ते वेगळं सांगण्याची काही गरज नाही. आणि ह्या नेक्ससच्या आधारावरतीच वाल्मिक कराडची ही जी संघटित गुन्हेगारी आहे तो महाराष्ट्र बघतो आहे. थांबूया आपण इथे. आपला प्रयत्न असा आहे की ह्या केसमध्ये, ह्याच काय कुठल्याही केसमध्ये जे कुणी आरोपी असतील ते न्यायालयातनं जोपर्यंत दोषी सिद्ध होत नाही तोपर्यंत मी त्यांना गुन्हेगार आणि हे सगळे जे तपशीलवार विवेचन बाकीचे लोक करतात तसं करणार नाही. पण महाराष्ट्रासमोरचे जे फॅक्ट आणलेत आम्ही ते, जसं आता काल वाल्मिकची सगळी संपत्तीची डिटेल्स महाराष्ट्रानं बघितली, तसेच CCTV फुटेजेस बघितले आणि ते आत्ता तुमच्यासमोर आम्ही आणत आहोत. सो थांबूया आपण इथे. हे आमचं जे यूट्यूब चॅनल ते सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. थांबूया. धन्यवाद.